लक्ष IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरून मी गणेश खराडे हार्दिक स्वागत करतोय। विद्यार्थी मित्र हो, माहितीपर आणि अभ्यासात्मक स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं हे चॅनल सर्वप्रथम तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला तुम्ही विसरू नका। आणि हे अधिकाधिक ही लिंक तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा आणि त्यांच्याही अभ्यासामध्ये तुम्ही सिंहाचा वाटा उचला। तर विद्यार्थी मित्र हो, आधुनिक भारताचा इतिहास याचं आपण महत्त्वपूर्ण माहितीपर असे व्हिडिओज या ठिकाणी तयार करत आहोत की ज्या माध्यमातून तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हा लक्ष IAS अकॅडमीचा उद्देश आहे। आणि या दृष्टिकोनातूनच आज आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत आधुनिक भारतातील ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या घटनांमधलं जी काही युद्ध घडलेली आहेत या युद्धांचा प्रसंग आणि हे जी युद्ध आहेत त्या युद्धांवरती आजपर्यंत बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि जी प्रश्न विचारली गेलेली आहेत ती फार महत्त्वपूर्ण आहेत आणि म्हणून या महत्त्वपूर्ण युद्धांचाही आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत 3 महत्त्वाची युद्ध ज्यांना आपण 3 कर्नाटिक वॉर किंवा इंग्रज फ्रेंच वॉर असं म्हटलं जातं। आणि या 3 युद्धांचा जो कालावधी आहे आणि या युद्धामध्ये जे काही घडलेलं आहे ते महत्त्वपूर्ण मुद्दे आपण आजच्या या माहितीपर सत्रामध्ये पाहणार आहोत। तर या माहितीपर सत्रामध्ये आपण आजच्या या 3 कर्नाटिक युद्धांमध्ये या 3 युद्धांचा थोडक्यात परामर्श घेणार आहोत आणि तोही मुद्देसूद। आपल्या सगळ्यांना माहित आहे की ब्रिटिशांना भारतामध्ये राज्य प्रस्थापित करण्यासाठी ज्या काही युरोपियन सत्ता होत्या त्या युरोपियन सत्तांशी त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे आणि याच्यामध्ये फ्रेंच जी सत्ता आहे या फ्रेंच सत्तेशी त्यांना कडा संघर्ष करावा लागलेला आहे। आणि या कडा संघर्षातून इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये 3 युद्ध घडून आली। ती 3 युद्ध 3 कर्नाटिक वॉर या नावानं प्रसिद्ध आहेत। आता ही युद्ध घडून आली याची आपण कारण मीमांसा काय आहे ती बघूया। तर पहिलं कर्नाटिक वॉर आहे, या कर्नाटिक वॉर साठी कारणीभूत असलेले ज्या काही गोष्टी आहेत ते बघणं सुद्धा फार आवश्यक आहे। 1739 मध्ये नादिरशहानं दिल्लीवर हल्ला केल्यानंतर मुघल सत्ता जी कमकुवत झाली होती याचा फायदा फ्रेंच आणि ब्रिटिश हे उचलू पाहत होते। पण त्या ठिकाणी गादीवरती एकच जण बसू शकत होता आणि याच गादीच्या लढाईमध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध घडून आलेली आहेत। त्याच्यामध्ये पहिलं इंग्रज फ्रेंच युद्ध जे घडून आलं ते पाहूया। तर कर्नाटकचं पहिलं युद्ध असं म्हणून ओळखलं जातं। त्याचा कालावधी आहे 1746 ते 1748। आता ऑस्ट्रियामध्ये जेव्हा राजगादीबद्दल निर्माण झालेल्या वादामध्ये इंग्रज आणि फ्रेंच समोरासमोर आले आणि त्याच्यामधूनच हे पहिलं इंग्रज आणि फ्रेंच वॉर घडून आलेलं आहे। 1746 मध्ये मद्रास किनारपट्टीवरती इंग्रज अधिकारी जो बार्गेट होता या बार्गेटनं फ्रेंचांची जहाजं जप्त केली आणि याचं उत्तर म्हणून फ्रेंच गव्हर्नर डुप्लेने 22 सप्टेंबर 1746 ला मद्रास काबीज केलं। ब्रिटिशांनी देखील फ्रेंचांची वसाहत पॉंडिचेरी काबीज करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला परंतु त्यांना त्या ठिकाणी यश मिळालेलं नाहीये। तर 1746 ला अडियार नदीच्या काठावर सेंट थॉमचं युद्ध झालं। हेच इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील पहिलं कर्नाटकचं युद्ध म्हणून ओळखलं जातं। या युद्धात काही निष्पन्न होण्यापूर्वी 1748 मध्ये एक्स-ला चॅपल किंवा एक्स-ला शापल हा जो तह आहे हा दोघांमध्ये संमत होऊन हे पहिलं जे कर्नाटक युद्ध आहे ते संपलेलं आहे। मग दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध जे आहे हे घडून आलं। ते का घडून आलं तर दुसऱ्या कर्नाटक युद्धाचं जो कालावधी आहे हा 1749 ते 1757 असा सांगितला जातो। हे युद्ध भारतामध्ये अंतर्गत कलहामुळे झालेलं आहे। आता हैदराबादचा निजाम आसफ जहा मेल्यानंतर त्याच्या गादीवरती 2 पक्ष बसण्यास आतुर होते। आता या ठिकाणी तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय की हैदराबादची जी गादी आहे त्याच्यावर बसणारे जी 4 लोक आहेत त्याच्यामध्ये जफर जंग साहेब यांना फ्रेंच मदत करत होते आणि नासिर जंग आणि अनवरुद्दीन यांना इंग्रज मदत करत होते म्हणजे ब्रिटिश मदत करत होते। आणि या संघर्षामध्ये 1749 मध्ये झालेल्या वेल्लोरच्या युद्धात फ्रेंचांनी ब्रिटिशांना हरवले व चांद साहेब हैदराबादचा
नवाब झाला. 1750 मध्ये ब्रिटिशांनी हैदराबाद व कर्नाटक काबीज केले. पुढे चांद साहेबांची हत्या करण्यात आली आणि ब्रिटिश त्यानंतर दक्षिण भारतामध्ये पसरलेले आपल्याला दिसून येतात. 1755 मध्ये पॉंडिचेरीचा तह संमत करण्यात येऊन त्यानुसार फ्रेंचांना ब्रिटिशांनी काही अटीनुसार दक्षिणेमध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली. पुढचं जे महत्वाचं युद्ध आहे ते तिसरं इंग्रज फ्रेंच युद्ध मानलं जातं आणि हे फार निर्णायक युद्ध होतं की या युद्धामुळे फ्रेंचांना आपलं जी काही राजकीय वर्चस्व आहे ते संपूर्ण भारतामध्ये प्रस्थापित करण्याचं जे स्वप्न होतं ते मात्र ब्रिटिशांनी पूर्ण होऊ दिलं नाही आणि या युद्धानंतर मात्र ब्रिटिश संपूर्ण भारतभर पसरत गेलेले आपल्याला दिसत आहेत. आता तिसरं कर्नाटक युद्ध जे आहे हे युद्ध का घडून आलं तर तिसऱ्या कर्नाटक युद्धाला आंतरराष्ट्रीय राजकारण हे कारणीभूत होतं. 1758 मध्ये ऑस्ट्रिया व रशिया यांच्यामध्ये 7 वर्षाचं युद्ध सुरू झालं की हे युद्ध सप्तवार्षिक युद्ध म्हणून ओळखलं जातं आणि याचाच परिणाम म्हणून पुढे इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये 1758 ते 1759 मध्ये लहान लहान अशा लढाया झालेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु 1760 मध्ये वादिवॉश तामिळनाडू या ठिकाणी झालेल्या पॅरिसच्या तहानुसार फ्रेंचांना भारत सोडून जावं लागलेलं आहे आणि फ्रेंचांच्या पराभवानंतर जानेवारी 1761 मध्ये तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. चौथ्या म्हैसूर युद्धामध्ये म्हणजे 1799 मध्ये श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान मारला गेला आणि भारतामध्ये खऱ्या अर्थानं पुढे ब्रिटिश सत्ता रुजल्याची आपल्याला दिसून येते. तर आता हे कर्नाटक युद्ध त्यानंतर जे काही युद्ध भारतामध्ये घडून आलेले आहेत ते सुद्धा आपण युद्ध पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, अशा महत्वपूर्ण अभ्यासात्मक महत्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेण्यासाठी अभ्यास करण्यासाठी लक्ष IAS अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या या लेक्चर्समध्ये आजच्या या माहितीपूर्ण सत्रामध्ये आपण 3 कर्नाटक युद्धाचे महत्वपूर्ण मुद्दे पाहिलेले आहेत आणि पुढील सत्रामध्ये आपण जी काही इतर युद्ध घडून आलेली आहेत ती सुद्धा बघणार आहोत.